घाटातला जो रस्ता आहे तो एकदम लहान आहे आणि घाटात 2 जागी दरड कोसळले आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी सातारामध्ये. आज आपण जो प्रवास करणार आहे ते तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून ओळखलंच असेल की आज आपण प्रवास करणार आहे सातारा ते महाबळेश्वर. सातारा बस स्टँडमध्ये मेन एंट्रीमधून आत आल्याबरोबरच आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सातारा आगार यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या महाराष्ट्राची लोकवाहिनी लालपरी, सुरुवातीच्या काळात लालपरी कशी होती व तेव्हापासून आजपर्यंतचे लालपरी कशा आहेत हे सर्व या देखावामध्ये दाखवलेलं आहे. एंट्री केल्यानंतर जे समोर बघतोय आपण हे आहे सातारा बस स्टँडचं कॅन्टीन. बसण्याची व्यवस्था बघा किती एकदम चांगली आहे बसायसाठी आणि टोटल इथं 16 फ्लॅट क्रमांक आहेत आणि आपली जी बस लागणार आहे ती आहे 3 नंबर फ्लॅट क्रमांकावर आपली बस लागणार आहे महाबळेश्वरसाठी. तर मित्रांनो, सातारा बस स्टँडमध्ये इथून बसेस एंट्री करतात आणि 1 ते 7 नंबर फ्लॅट क्रमांक इथे समोर आहेत. 1 ते 7 फ्लॅट क्रमांक 7लाच लागून आपल्याला फ्रेश होण्यासाठी बाथरूम्स अवेलेबल आहेत. महाबळेश्वरला जाणाऱ्या बसेस फ्लॅट क्रमांक 3 आणि 5वर लागतात. महाबळेश्वरला सकाळची पहिली बस 6:30, त्यानंतर 7:30, पावणे 10. पहिली नाही 8ला आहे 9ला आहे, पण ह्या 2 गेले नाही त्या गेले नाही का? पावणे 10, 10:30, 10:30, 11, 12, 1, 1:15 नंतर 2:30 नंतर 14:45, पावणे 3 परत 3 परत 4, 5:30 परत 7:15 नाही मुक्काम 5:30ला शेवट आणि 6:15ला चांगली महाबळेश्वर शेवट. 6:15ला इथून जाणारी शेवट बस चांगली महाबळेश्वर वाय मार्गे जाणार. महाबळेश्वर दर्शनची गाडी आहे 8:30 वाजता. ही चालू आहे बस आता? हो चालू आहे. दर्शन नाही पण ती महाबळेश्वर पर्यंतच आहे. ही कधीपासून चालू आहे बस? ही आता 1 महिना झाला चालू आहे. फक्त पावसाळ्यात बंद असते ना? पावसाळ्यात. थँक्यू. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ह्या साईडला लागतात बघा. जिथून गाड्या बाहेर जातात, आपल्या एसट्या बाहेर जातात त्याच्याबरोबर साईडलाच इथं मुंबईकडे जाणाऱ्या बसेस लागतात. आणि नवीन इलेक्ट्रिक बस आहे ती आपण मागं पाहू शकता. नवीन इलेक्ट्रिक बस लागलेली आहे सातारा स्वारगेटसाठी. ही जी समोर स्लीपर बस चालली आहे ही MG कंपनीची सांगलीसाठी जात आहे, सातारा सांगली. मग काय म्हटला? पाण्याचा थोडा घेऊन द्या, जात नाही तर पुण्या लागेल. केळा देऊन मागतोय म्हातार पण आहे मिळतील तुम्हाला हात नाही तर पुण्या लागेल. आजोबांना 2 डोनटची पुढे आपण खाण्यासाठी घेऊन दिलो आणि त्यानंतर मी येऊन थांबलो फ्लॅट क्रमांक 5वर जिथे आपली बस लागणार होती. तर मित्रांनो, आपण आता ह्या बसने प्रवास करणार आहोत. आपला जो रूट असणार आहे ते आहे सातारा, केळघर, मेढा, महाबळेश्वर. पहिल्यांदाच आपण ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. वेळ लागते काय? तुमचं नाव दादा? काय म्हटलं? महाबळेश्वर आधार ना? तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा ऑनलाईन
तिकीट काढलेलं आहे एस टीमध्ये आणि जे आपले सातारा ते महाबळेश्वर हे तिकीट आहे ते आहे 90 रुपये. टू बाय टूचं सीट कॉम्बिनेशन आहे आणि पुशबॅक सीट्स आहेत म्हणजे कम्फर्टेबल जर्नी होणार आहे आपली. सातारा ते महाबळेश्वर 80 रुपये तिकीट आहे, पण या बसला 90 रुपये यासाठी घेतले आहेत कारण या बसमध्ये पुशबॅक सीट्स आहेत. आरामदायक सीट असल्या कारणामुळे या बसला 90 रुपये तिकीट आहे. सातारा ते महाबळेश्वर 57 किलोमीटरचं अंतर आहे मेंढा मार्गे. मेंढानंतर आपण पोहोचतो केळघर या घाटात आणि त्यानंतर आपण पोहोचतो महाबळेश्वरला. समोरचं दृश्य बघा किती छान आहे. डोंगरावर कसं ढगाळले आहेत बघा. समोर एक धबधबा आहे, दिसतोय का बघा तुम्हाला. व्हिडिओमध्ये तर दिसतंय का नाही माहीत नाही, पण समोर एक धबधबा आहे. समोर जे पाणी दिसत आहे ना हे कन्हेर डॅमचं आहे. आपण आहोत सावली गावात. आता 12:11 झाले आणि आता आपण आहोत मेंढा गावामध्ये, मेंढा बस स्टँडमध्ये. मेंढा बस स्टँडचा परिसर तुम्ही बघू शकता. टोटल 4 फ्लॅट क्रमांक आहेत, त्यातील 2 आत्ता चालू आहेत, 2 अजून त्या साईडला काम चालू आहे पूर्ण. गवडी गाव. आता वाजले 12:30 आणि आता आपण आहोत केळघर या गावामध्ये. केळघर घाट. मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा की यापूर्वी तुम्ही महाबळेश्वर दर्शन केलं आहे का आणि महाबळेश्वरमध्ये कोणती पॉईंट्स तुम्ही पाहिले आहेत. आणि जर महाबळेश्वर दर्शन म्हणजेच महाबळेश्वर जर तुम्ही फिरला असाल तर नक्कीच कमेंट करा #महाबळेश्वर.
अशाच दरड घाटात खूप ठिकाणी पडलेल्या आहेत. या घाटात प्रत्येक वर्षी दरड कोसळतातच, त्यामुळे या घाटातून प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करावा. या घाटातून प्रवास करताना आपल्याला खूप ठिकाणी धबधबे दिसतात. जसजसे आपण महाबळेश्वरच्या जवळ जाऊ तसेच आपल्याला वातावरणात खूप सारे बदल बघायला मिळतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट गिरिस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्र सपाटीपासून 1372 मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तसेच महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून पण ओळखले जाते. कृष्णा नदी जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जुन्या महाबळेश्वरमधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील गौमुखातून या नदीचा उगम झाला आहे अशी दंतकथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की शिवाय याच्या वैनगंगा आणि कोयना या उपनद्या म्हणजेच शिव आणि ब्रह्मा आहेत असे म्हणले जाते. कृष्णा नदीशिवाय आणखी 4 नद्या त्याच गौमुखातून उगम पावल्या आहेत, पण त्या कृष्णा नदीला मिळण्या अगोदर काही अंतरावरून वाहतात. त्या म्हणजे कोयना, वैना, सावित्री आणि गायत्री या नद्या आहेत. महाबळेश्वरचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य आहे, त्यामुळे या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारत देशाचे एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 85% स्ट्रॉबेरी उत्पादन इथेच होते. महाबळेश्वरमध्ये एंट्री केल्यावर बघा ट्रॉफिक कसं जाम आहे. महाबळेश्वरमध्ये आणि वाटतंय की नाही आपण असं ढगात आलो असं. महाबळेश्वरमध्ये जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल म्हणजे पर्यटन स्थळ जर बघायला यायचं असेल तर पावसाळा सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही येऊ शकता. म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा थंडीच्या दिवसात तुम्ही महाबळेश्वर व्हिजिट करू शकता. महाबळेश्वरमध्ये राहण्याची व खाण्याची सोय म्हणजे चांगला एक हॉटेल जेणेकरून ज्या सर्वसाधारण आपल्या प्रवाशांना परवडेल अशा रेटमध्ये हॉटेल बघतोय आणि खाण्यासाठी सोय कुठं चांगली आहे. तर मित्रांनो स्टँडपासून एकदम जवळच आपल्याला राहण्यासाठी व खाण्यासाठी दोन्ही पण आपल्याला इथं सोय एकदम सोयीस्कर आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल साई यश. बाकीचं तुम्हाला मी हॉटेल दाखवतोच की हॉटेल कसं आहे. इथं आपल्याला जेवणाची सोय इथं आहे व राहण्यासाठी रूम्स आतल्या साईडला. तर मित्रांनो अशा प्रशस्त रूम आहेत. ह्या 4 पर्सनसाठी डबल बेडची ही रूम आहे. ह्या साईडला बाथरूम वगैरे आहेत. तर मित्रांनो ही जी रूम आहे ही 2+1 किंवा 2 किंवा 3 व्यक्तींसाठी ही रूम आहे. ह्या रूमचा बाथरूम. फोर पर्सनची जी आपण रूम बघितलं तिचा ऑक्सिजन 1,500च्या आसपास रेट असतो. 2 लोकांसाठी जी रूम आपण बघितलं त्याचं ऑक्सिजनमध्ये 1200 रुपये. ऑक्सिजनमध्ये त्याचं 1200 रुपये रेट असतो आणि सीझनमध्ये 4 पर्सनची जी रूम आहे त्याला 3,500 आणि जी 2 पर्सनची रूम आहे त्याला सीझनमध्ये 3,000 रुपये असं रेट असतो. ह्या हॉटेलमध्ये आपल्याला जेवणाची पण सोय आहे. आपला मेन्यू कार्ड तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो, हे जे हॉटेल आहे ते स्टँडपासून अगदी जवळ आहे आणि या हॉटेलला गुगल मॅपवर 4.2 अशी रेटिंग आहे. हे बघूनच मी या हॉटेलमध्ये आलो होतो. ह्या हॉटेलचे आणखी काही तुम्ही फोटोज बघून ह्या हॉटेल संदर्भात तुम्हाला आयडिया येईल. आणि ह्या हॉटेलचं आता ऑफ सीजनमध्ये थोडं रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे मी पूर्ण हॉटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण फोटोजमध्ये तुम्हाला मी आता दाखवतोय की हॉटेल ॲक्च्युअलमध्ये कसं आहे. जर मित्रांनो या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर डिस्काउंट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलचं नाव घ्या, तुम्हाला आणखी थोडंफार तुम्हाला डिस्काउंट भेटेल. आणि हा हॉटेल तुम्ही इथं राहिल्यानंतर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे सर्व तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ह्या हॉटेलची कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा इथं आपल्याला यायचं असेल तर आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत साइनिंग ऑफ.